नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पुसेगावचं मैदान झालं आणि पुसेगावच्या मैदानाच्या नंतर एक बैल मोठ्या प्रमाणावर प्रकाशझोतात येऊ लागला आणि त्याची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियामध्ये चर्चा होऊ लागली आणि तो बैल होता घरणिकीचा राजा. आणि मित्रांनो, जसं पुसेगावचं मैदान झालं तसे मोठ्या प्रमाणावर युट्यूबर्स या घरणिकीच्या राजाच्या घरी जाऊ लागले आणि या घरणिकीच्या राजाच्या अनेक मुलाखती आज युट्यूबवर आहेत. पण प्रामुख्याने एक गोष्ट मनात जी घर करते ती गोष्ट म्हणजे त्या बैलाचं आपल्या मालकांविषयीचं प्रेम आणि मालकांचं आपल्या बैलाविषयीचं प्रेम. मित्रांनो, जसं पुसेगावचं मैदान झालं तसं घरणिकीच्या राजाला मोठमोठ्या किमतीला लोक विकत घेण्यासाठी मागू लागले आणि त्याच्यानंतर बरेचसे युट्यूबर्सच्या मुलाखतीमध्ये घरणिकीच्या राजांचे जे मालक आहेत आणि त्या ज्या आजी आहेत त्यांच्या मुलाखती प्रकाशित होऊ लागल्या आणि त्यामध्ये त्यांना प्रश्न केला जाऊ लागला की आज एवढी बोली आले तर तुम्ही घरणिकेचा राजा विकणार का? आज 1 करोड रुपये येत आहेत, तुम्ही घरणिकेचा राजा विकणार का? आणि मित्रांनो, त्या आजींची जी बोली आहे ती दाखवून देते की पैशासाठी शेतकरी विकला जाऊ शकत नाही. भरपूर पैसा येतोय म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतोय, आपण ज्या बैलावर प्रेम करतोय, आपण ज्या प्राण्यावर प्रेम करतोय, तो प्राणी आपण विकू शकत नाही. मित्रांनो, आज पैशासाठी विकली जाणारे अनेक माणसं आपण समाजामध्ये बघतो, पण ह्या गोष्टी इतके सारे पैसे येत असताना आपण एखाद्या बैलावरचं प्रेम फक्त शेतकरीच दाखवू शकतो आणि हे शेतकरीच करू शकतो. मित्रांनो, जेव्हा आजीनं विचारलं जात होतं की 1 करोड रुपये तुम्हाला द्यायला तयार होतात घरणिकीच्या राजाला, तेव्हा तुम्ही आज घरणिकीचा राजा देणार का? तर त्या आजी म्हणल्या, 1 करोड काय, 5 करोड रुपये दिले ना तरी घरणिकीचा राजा विकणार नाही. आणि जर घरणिकीचा राजा विकणार असाल तर तो मी मेल्यावरच विकावा अशी माझी इच्छा आहे. मी जिवंत असेन तोपर्यंत मी घरणिकीचा राजा विकू देणार नाही. मित्रांनो, हे प्रेम, शेतकऱ्यांचं प्रेम किती आपल्या प्राण्यांवरती असतं हे दाखवून देत आहे. आज बैलगाडा क्षेत्र चालू झाल्यापासून बैलांना मोठमोठ्या मागण्या येत आहेत. घरणिकीच्या राजाला आपले चंद्रहार दादा पाटील यांनी 1 करोडची मागणी केली अशी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियामध्ये चर्चा होती. आता ती केली की नाही केली हे त्यांनाच माहीत असेल, पण मित्रांनो, आजच्या जमान्यामध्ये 1 करोड रुपये एखाद्या बैलाला किंमत यावी ही खूप मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, यासाठी सलाम आहे त्या घरणिकीच्या राजाला आणि सलाम आहे त्या संपूर्ण घरणिकीच्या राजाच्या कुटुंबाला, त्यांच्या मालकांना, की एवढा मोठा पैसा समोर दिसत असताना सुद्धा ते ठामपणे आपल्या बैलावर विश्वास ठेवून उभे आहेत की आमचा राजा आमची मान कुठेही खाली घालून देणार नाही. आज पैसे 1 करोड, 2 करोड, 5 करोड किती येतील, पण ते आज ना उद्या संपून जातील, पण आमचा राजा कायमस्वरूपी आमचं नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये ठेवील आणि 4 पैसे कमी जरी आले तरी आमच्या बैलावरचं प्रेम हेच आमच्यासाठी सर्व काही करोड रुपयांच्या बरोबरीचं आहे, हे त्यांच्या आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून बघायला मिळते. मित्रांनो, पैसा सर्व काही असत नाही. तुम्ही पैशाने सर्व गोष्टी विकत घेऊ शकत नाही. पैसाने हे बैलांवरचं प्रेम, हे शेतकऱ्यांचं प्रेम कोणीही विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे सलाम घरणिकीच्या संपूर्ण या परिवाराला आणि राजाला. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.